चला फ्रेंड्स, आज मी मस्तपैकी पावसाळी स्पेशल भाजी बनवणार आहे. तर दरवर्षी मला काय भरायला लागत नाही. आई मला असे डबे भरून देते बोंबलाचे. आणि ही सुकी कर्दी आहे, जवळा. थँक्यू मॉम. आणि हे आहेत सोडे. तर मस्त गरम पाणी थोडंसं करायचं आहे. तर ह्या गरम पाण्यात हे सोडे टाकायचे आहेत फ्रेंड्स. 10 मिनटं असे भिजवायचे. मस्त कापून चिरून झालेलं आहे माझं साहित्य. वाव फ्रेंड्स, मस्त कांदा आणि मिरची मस्त लालसर करून घ्यायचे. आता मी टोमॅटो आणि वांगी टाकलेली आहेत आणि ह्याच्यावर सोडे टाकते. तर मस्तपैकी हळद, मीठ, मसाला टाकलेला आहे फ्रेंड्स. सर्व मस्त मिक्स करायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आंबा टाका. पाण्यातला भिजवलेला असतो वर्षभरासाठी, तो पण चालेल. किंवा तुमच्याकडे कच्चा असेल तो पण चालेल. माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे कच्चा. आणि पाण्यातला आंबा आहे, मला आईने दिलेला, पण मी नाही टाकणार आहे. मला नुसतीच अशी भाजी करायची आहे म्हणून. फ्रेंड्स, तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल जास्त पाणी टाकू नका. मला जरा जास्त बनवायची आहे म्हणून मी जास्त पाणी टाकलं आहे. वाह, क्या बात आहे. मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त सुक्या मच्छीची भाजी, ते पण सुके प्रॉन्स, सोडे. काय मज्जा येणार आहे जेवायला. मला तर खूप आवडते हे पावसाळी सुकी मच्छी खायला. आणि फ्रेंड्स, तुम्हाला ह्याच्यात कोकम किंवा तुम्ही चिंच टाकू शकता. मला नाही आवडत, कारण टॉमॅटो टाकले तरी चालतं, चिंच वगैरे किंवा कोकम नाही टाकलं तरी. पण कोणाला आवडते तर तुम्ही टाका. 10 मिनटात बनणारी ही प्रॉन्स सोड्याची भाजी आता 10 मिनटं मी उकळायला ठेवते. चला फ्रेंड्स, 10 मिनटं झालेली आहे भाजीला. चला, भाजी झालेली आहे फ्रेंड्स. मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊया. वाव, मस्त गरम गरम भात आणि सुक्या मच्छीचा रस्सा. चला फ्रेंड्स, 10 मिनिटात होणारा आपल्या सुक्या मच्छीचा रस्सा, सोडे, प्रॉन्स झालेले आहे. वाव फ्रेंड्स, तुम्ही याच्यात शेंगा पण टाकू शकतात, पण माझ्याकडे आता शेंगा अवेलेबल नाही आहेत. शेवग्याच्या एवढा सुंदर वास सुटलाय ना. वाव, वाव, बघूनच जाम भारी चव आलंय. मस्तपैकी पाऊस पडलेला आहे आणि ढगाळ वातावरण. तर मस्तपैकी जेवायला मजा येणार आहे. बापरे, आज हवा मस्त पाऊस येणार आहे. तर फ्रेंड्स, पावसाळ्यात बोटी जात नाही समुद्रामध्ये आणि मच्छी पण फ्रेश येत नाही. अशी लांबून लांबून मच्छी येते, ती पण बर्फातली असते. म्हणून पावसाळ्यात मी जास्त मच्छी घेत नाही. आणि आमच्या इथूनच्या तर बोटी जात नाही अर्नाळ्याच्या पावसाळ्यात. तर सुकी मच्छी साठवलेली 1 वर्षाची उपयोगी पडते. तर मी नेहमी पावसाळ्यात सुके बोंबील, सुकी कर्दी, जवळा हे असं बनवते. आणि फ्रेंड्स, कोण बोलतात का मच्छीला खूप वास येतो, तर कोकम किंवा चिंच टाकलीच पाहिजे. असं काही नाही आहे. सगळ्याच मच्छीला असा एकदम ओसट वास नाही येत. कोणत्या मच्छीमध्ये चालून जातं नाही चिंच किंवा कोकम टाकले तरी. तर मी अर्ध्या मच्छीमध्ये कोकम किंवा चिंच टाकते, पण अर्ध्या मच्छीमध्ये मी नाही टाकत कोकम चिंच. फक्त टोमॅटोवर करते, अजिबात ओसटपणा येत नाही. चला फ्रेंड्स, तुम्हाला आता मी सांगते खाऊन कसा झालेला आहे सोड्याचा रस्सा.
पावसाळी स्पेशल. आज मन्नू पण नाही आहे, शाळेत गेलेली आहे. खूप मी मिस करते आणि नवरा कामाला. वाह, लाजवाब. मी सांगू नाही शकत, एवढी भारी झालंय ना. तर फ्रेंड्स, माझी पावसाळी स्पेशल तुम्हाला सुकी मच्छी प्रॉन्सची म्हणजे सोड्याची भाजी आवडली असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे, प्लीज वाचायला विसरू नका. थँक्यू.